बेसरन व्हॅलीतील याच ठिकाणी संपूर्ण पर्यटन हे इथल्या काश्मीरी फूडचा आस्वाद घेत असतानाच या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला। आपल्या कुटुंबियांसोबत हा आनंदाचा क्षण घालवत असताना दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट करत बेछूट गोळीबार केला। त्यानंतर या ठिकाणी एकच धावपळ झाली। आपण पाहतो ही परिस्थिती संपूर्णतः आहे, खुर्च्या अत्यवस्थ पडलेल्या आहेत, काही जणांचे या ठिकाणी ग्लोव्ज आहेत, चपला आहेत, टेबल ही संपूर्ण नासधूस या ठिकाणी झालेली आहे। एकूणच हा दहशतवादी हल्ला हा काश्मीरवरती झालेल्या हल्ल्यांमधलेच एक तिथल्या अर्थव्यवस्थेवरती घाला घालणारा आहे। या हल्ल्यानंतर पहलगाममधील या पर्यटनाला पूर्णतः सील करण्यात आलेला आहे। निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर करण्यात आलेला आहे। इथले जे दुकानदार आहेत ते सांगतायत आमच्या पोटावरती या दहशतवादी हल्ल्यामुळे पाय आलेला आहे। त्यामुळे ही जी दृश्य आहेत ही खरंच इतकी भयावह आहे, इथली परिस्थिती इतकी भयानक आहे की त्यावेळी नेमकं काय घडलं असेल किंवा जो हल्ला झाला त्यावेळी इथली परिस्थिती काय असेल हे कल्पना करणंच खरं तर चुकीचं ठरेल की इतका हा भीषण आघात होता इथल्या कुटुंबियांवरती किंवा पर्यटकांवरती झालेला की त्यांच्यातला आज त्यांचा माणूस त्यांनी गमावलेला आहे आणि आजही ते या मानसिकतेतनं बाहेर पडलेले नाहीयेत। ती चित्र डोळ्यासमोर कायमच राहत असल्याच्या प्रतिक्रिया हे त्यांच्या कुटुंबियांकडनं दिल्या जातानाच पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच बेसरन व्हॅलीतील आजचं हे जे दृश्य आहेत ही खूपच भयानक पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, बेसरन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।